या वर्षीच्या तीव्र उन्हाळ्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। मात्र कोल्हापूर जिल्ह्यात काहीसं वेगळं चित्र आहे ते पाहायला मिळते, कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 15 ते 20% इतका जास्त पाणीसाठा आहे तो पाहायला मिळतो। आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश नद्या ह्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातील काळमवाडी धरण असेल, राधानगरी असेल, वारणा असेल, ही सर्वच धरणांमध्ये सध्या जवळपास 7% ते 15% जास्त पाणीसाठा आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत। आणि म्हणूनच आपण बघतोय कशा पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याचं हे समाधानकारक चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मी आता आहे कोल्हापुरातल्या राजाराम बंधाऱ्याच्या या ठिकाणी आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पंचगंगा नदी देखील अशाच पद्धतीने दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एका बाजूला काळमवाडी धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीचं काम आहे ते सुरू आहे आणि असं असून सुद्धा या सगळ्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी आहे ते सोडलं जाते। इतकं असून सुद्धा आपण जर बघितलं तर काळमवाडी धरणामध्ये देखील गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पाणी जास्त आहे ते पाहायला मिळते। आणि त्यामुळे जलसंपदा विभागानं यावर्षी ज्या पद्धतीनं नियोजन केलेलं होतं, काळमवाडी धरणाची गळती काढण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर पाणी कमी भासू नये याची काळजी घेतलेली गेली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांश नद्या ह्या अजूनही दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळते। जून महिन्यांपर्यंत किंवा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपर्यंत पाण्याची टंचाई भासणार नाही अशा पद्धतीचं नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले। आणि विशेष म्हणजे यावर्षी उपसाबंदी देखील लागू करावी लागणार नाही अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।